प्रकरण 7 वायुदाब. प्रस्तावना. विद्यार्थी मित्रांनो, याआधी आपण हवेच्या तापमानाचा हवामानाचे अंग म्हणून अभ्यास केला आहे. या पाठात आपण वायुदाब या हवामानाच्या आणखी एका महत्त्वपूर्ण अंगाचा अभ्यास करणार आहोत. प्रथम आपण वायुदाब म्हणजे काय ते समजून घेऊया. हवेचे वजन. हवेला वजन असते हे आपणा सर्वसामान्य माणसाला सहज कळू शकणार नाही, पण हवेला वजन आहे हे सत्य आहे. हे सिद्ध करण्यासाठी आपण एक प्रयोग करूया. एक मोठा फुगा घ्या. त्यात हवा भरून फुग्याचे तोंड दोऱ्याने घट्ट बांधा. या फुग्याचे इलेक्ट्रिक वजन काट्यावर वजन करा. वजन काट्याच्या दर्शकावर काही वजनाची नोंद झालेली तुमच्या लक्षात येईल. या वजनाची वहीत नोंद करून ठेवा. आता दोऱ्याची गाठ सोडा आणि फुग्यातील हवा काढून टाका. रिकाम्या फुग्याचे वजन करा आणि त्याचीही नोंद ठेवा. तुमच्या असे लक्षात येईल की हवेने भरलेल्या फुग्यापेक्षा रिकाम्या फुग्याचे वजन कमी भरते. यातून तुमच्या काय लक्षात येते? या प्रयोगातून हवेला वजन असते हे सिद्ध होते. कोणतीही वजन असलेली वस्तू पृथ्वीवर दाब निर्माण करते. त्याचप्रमाणे हवेचा सुद्धा पृथ्वीवर दाब निर्माण होतो. हवेच्या दाबाला वायुदाब असे म्हणतात. वायुदाब बार या एककात मोजतात. मिलीबार या एककात सांगितला जातो.